लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे। अखेरीस लाडकी बहीण योजनेची पडताळणीची तारीख आलेली आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणी अनेक ज्या वारंवार सांगत होत्या की आमची अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट्स घेत नाही आहेत, आम्ही काय करू, आमची ई-केवायसी चुकली आहे किंवा आम्हाला मागील 2 महिन्यांपासून योजनेचे पैसे आले नाहीत आणि आम्हाला आता सरकारने काय सांगितलंय, तर महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही तुमची ऑफलाईन पडताळणी करायची आहे। यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकांची भेट घ्यायची आहे आणि अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायचे आहेत। आता हे डॉक्युमेंट्स नक्की कोणती लागणार होती, तसेच अंगणवाडी सेविका आमचे डॉक्युमेंट्स कधीपासून घ्यायला सुरुवात करणार आहेत, याबाबतचे परिपत्रक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या सर्व शंका दूर होणार आहेत आणि योजनेचे तुमचे पैसे बंद झाले असतील तर ते तुमचे पैसे चालू होणार आहेत, जर तुम्ही सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र असाल। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, अजिबात मिस करू नका, नाहीतर तुमचे मोठे नुकसान होईल, कारण ही शेवटचीच संधी असणार आहे। यानंतर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी तुम्ही करू शकणार नाही किंवा तुमचे ई-केवायसी दुरुस्ती होणार नाही आणि तुमचे योजनेचे पैसे देखील परिणामी मिळणार नाहीत। म्हणून आता यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचा एक महत्त्वाचा प्रश्न सर्वात आधी क्लिअर करतो की ते म्हणजे ई-केवायसी परत एकदा ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे का? तर ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी सुरू होण्याची शक्यता अजिबात नाही। सरकारने याबाबत आम्ही देखील सरकारला वारंवार विचारलं, मागणी केली, परंतु सरकारचं यामध्ये मत येत आहे की आम्ही ऑनलाईन ई-केवायसी साठी मुदत दिली होती, त्या मुदतीला आम्ही मुदत वाढ देखील दिली, परंतु तरी देखील लाडक्या बहिणींनी त्यांची ई-केवायसी चुकवली। म्हणजेच की लाडक्या बहिणींना ऑनलाईन ई-केवायसी करताना अडचण येत आहे असे सरकारला वाटत आहे। म्हणूनच सरकारने यापुढे काय ठरवलं, तर सरकारने यापुढे ठरवलंय की फक्त ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविका त्याची पडताळणी करतील आणि पडताळणी होऊन ज्या ज्या महिला पात्र ठरतील त्यांच्याच योजनेचे पैसे चालू होतील। ऑनलाईन सध्या ई-केवायसीची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे, तरी देखील आम्ही सरकारला अजूनही मागणी करत आहोत। आता याबाबतचे महत्त्वाचे परिपत्रक असणार आहे, त्यासोबतच हे महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटची संधी असणार आहे आणि कागदपत्रे तुमची तयार आहेत का? लाडक्या बहिणींनो, कागदपत्र तयार नसतील तर तुम्हाला परिणामी योजनेच्या लाभापासून असंच वंचित राहावं लागेल। आपण पाहिलं आहे की लाडक्या बहिणींनी अगदी कॅज्युअली ही गोष्ट घेतली, त्यांना वाटलं की मुदत वाढ होईल, त्या ठिकाणी ई-केवायसी केली नाही। काही लाडक्या बहिणींनी डबल ई-केवायसी करायच्या नादामध्ये चूक केली आणि चूक केल्यामुळे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिला आहेत, जवळपास 25-26 लाख महिलांना मागील 2 महिन्यांपासून योजनेचे 1500 रुपये बंद झाले आहेत। या संदर्भात अनेक लाडक्या बहिणींनी आंदोलने केली, मोर्चे काढले आणि त्यावर सरकारने एक पर्याय म्हणून त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली। अन्यथा सरकारने सर्व गोष्टी बंद केल्या होत्या, परंतु लाडक्या बहिणींनीच यावेळी आवाज उठवला। आम्ही देखील आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे विनंती केली की लाडक्या बहिणींना तुम्ही डायरेक्ट असे अपात्र करू नका। अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना ऑनलाईन या गोष्टींची माहिती नसते आणि त्याच्यामुळे त्यांची ई-केवायसी चुकलेली आहे आणि मग सरकारने यावर सांगितलं की ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने लाडक्या बहिणींना ई-केवायसी करताना खरंच जर अडचण येत असेल आणि यापासून जर ज्या ज्या महिला पात्र असून देखील वंचित राहणार असतील तर त्या ठिकाणी आम्ही ऑफलाईन पद्धतीने ई-केवायसीची एक शेवटची संधी तुम्हाला देतोय आणि म्हणूनच लाडक्या बहिणींनो, आता अजिबात चूक करू नका, नीट पहा। आता चला यामध्ये बघा सूचना किंवा परिपत्र काय असणार आहे, तर या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता अपात्रता निकषांच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याबाबतचे हे सूचना किंवा हे परिपत्रक आहे आणि यामध्ये बघा सदर योजनेच्या लाभार्थ्यांकडून ई-केवायसी प्रक्रिया ही 31/12/2025 पर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे। म्हणजेच की ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करण्यासाठी आपल्याकडे 31/12 पर्यंत मुदत होती। आता यामध्ये बघा सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणामुळे चुकीचा पर्याय निवडला गेला। जे काय होतं की अनेक लाडक्या बहिणींकडून काय झालं की चुकीचा पर्याय निवडला गेला। ई-केवायसी करताना आधीचे प्रश्न वेगळे होते, परत प्रश्न बदलले गेले आणि या कन्फ्युजन मध्ये अनेक लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी ई-केवायसी चुकली। मग आता त्या अनुषंगाने योजनेच्या निकषानुसार लाभार्थी पात्र अपात्र आहेत याची फेर पडताळणी होणे गरजेचे आहे। सदर योजनेअंतर्गत वय, लिंग व कुटुंबातील सदस्याच्या नोकरी सेवानिवृत्ती संदर्भातील निकष, आता कोणत्या निकषांची तुमची पडताळणी केली जाणार आहे लक्षात घ्या। हे जे निकष आहेत या निकषांमध्ये तुम्ही पात्र असाल तरच तुम्ही डॉक्युमेंट घेऊन अंगणवाडी सेविकांकडे जा, अन्यथा तुम्ही जाऊ नका, तुम्हाला योजनेचे पैसे येणार नाहीत। कारण अंगणवाडी सेविका काय काय बघणार आहेत, तर लाभार्थ्यांचे सर्वात आधी वय तुमचे 21 ते 65 मध्ये आहे का हे या ठिकाणी बघितलं जाणार आहे अंगणवाडी सेविकांच्या वतीने। त्यानंतर लाभार्थी महिला ही फक्त महिला असावी, योजनेचे नावच आहे लाडकी बहीण। अनेकांनी आपण पाहिलं की पुरुष असून देखील लाडकी बहीणचा लाभ घेतला देखील काही प्रकरणं उघडकीस आली होती, म्हणून लाभार्थी फक्त महिला असणे आवश्यक असणार आहे। नंतर लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी
कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नसावं. म्हणजेच की सरकारी नोकरी नसावी आणि तुमच्या घरामध्ये कुणीही त्या ठिकाणी पेन्शन धारक नसावा. हे फक्त बाबींची त्या ठिकाणी तपासणी केली जाईल. आता या बाबीमध्ये तुम्ही पात्र असल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीच्या ई-केवायसी लाभार्थी महिला पैकी शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीमधील. आता यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगितलेलं की तारीख कोणत्या तारखेपासून तपासणी केली जाणार आहे. तर तारीख बघा या ठिकाणी आहे 26 जानेवारी 2026 नंतर संपर्क साधावा. म्हणजेच की सोमवार दिनांक 26 जानेवारी पासून या ठिकाणी पडताळणीची प्रक्रिया अंगणवाडी सेविका चालू करणार आहेत. त्यामुळे तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही कधी जाणार तर 26 जानेवारी नंतर तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांकडे जा. तुम्ही या अटी व निकषांमध्ये पात्र असाल तर तुमचे आधार कार्ड घेऊन जा, तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड घेऊन जा, रेशनिंग कार्ड असेल तर रेशनिंग कार्ड घेऊन जा. असे साधे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे जा. अंगणवाडी सेविका सर्व पडताळणी करतील. योग्य असल्यास तुमची ई-केवायसी प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करून घेतील आणि योजनेचे तुमचे पैसे अशा पद्धतीने सुरू राहतील. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. ही महत्वाची व्हिडिओ आणि ही महत्वाची अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.